नमस्कार। करोना काळाच्या पश्चात बऱ्याच क्षेत्रांना कायमस्वरूपी घरघर लागली। त्यातीलच एक म्हणजे चित्रपट क्षेत्र। सक्तीने घरी बसलेले असताना लोकांना OTT प्लॅटफॉर्म्सची गोडी लागली आणि मग करोना काळातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा आधीसारखं म्हणजे त्यापूर्वीसारखं चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये रोडावली। आता सगळ्या अंगांनी आशयसंपन्न सकस दर्जेदार चित्रपट असतील तरच लोक थिएटरपर्यंत पोहोचतात, अन्यथा मग चित्रपट OTT वरती येण्याची वाट पाहतात। आपल्या माय मराठी भाषेचा विचार केला तर नागराज मंजुळे, परेश मोकाशी, हेमंत ढोमे, केदार शिंदे आदी एका हाताच्या बोटावरती मोजता येतील इतकीच काही नावं आता पटकन आपल्या समोर येतात की ज्यांच्या कलाकृती चित्रपट रसिकांना चित्रपटगृहांमध्ये खेचून आणतात। बाकी मग सगळाच आनंदी आनंद आहे। मराठी मनोरंजन TV वाहिन्यांवरील त्या रद्दड सरधोपट मालिका आणि आपले बहुतांश मराठी चित्रपट यामध्ये काडीचाही आता फरक नसतो। मागील काही काळामध्ये ऐतिहासिक मराठी चित्रपटांचा सुद्धा कारखाना आपल्याकडे सुरू झालेला आपण पाहतो, परंतु त्यात वास्तव इतिहास कमी आणि तथ्यांचा विपर्यासच अधिक असतो। त्यामुळे एखाद दुसरा अपवाद सोडतात ते चित्रपटही मराठी रसिकांवरती फारसा प्रभाव टाकू शकलेले नाहीत। तद्दन फालतू चित्रपट बनवायचे आणि मग लोकांनी प्रतिसाद नाही दिला की पुन्हा त्यांच्यावरच आगपाखड करायची, असाही प्रकार हल्ली बरेच मराठी कलाकार, निर्माते, दिग्दर्शक करताना आपण पाहतो। परंतु त्याला खरं म्हणजे काही अर्थ नाही। तुमची फालतू निर्मिती पाहायला आम्ही कशाला आमचा वेळ आणि आमचे पैसे वगैरे खर्च करायचे, वाया घालवायचे, हा साधा विचार आम्ही सर्वसामान्य चित्रपट रसिक करीत असतो। मी आधी काही नावं घेतली, नागराज मंजुळे, परेश मोकाशी, हेमंत ढोमे आणि आणखीन काही ही आठवतात पटकन म्हणून। त्यांच्या चित्रपटांची वाट पाहत असतोच की आपण, आणि ते रिलीज झाल्यावरती ते पाहण्यासाठी थिएटरला गर्दीही करतो की आपण। त्यामुळे चित्रपट रसिकांना दोष देण्याच्या आधी भुक्कड कलाकृतींची निर्मिती करणाऱ्या निर्मात्या, दिग्दर्शकांनी स्वतः आधी काही चिंतन करण्याची गरज आहे। ते असो, खरं म्हणजे हा एक बराच मोठा विषय आहे आणि त्यावरती पुढे कधीतरी त्या क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून एक स्वतंत्र एपिसोड करू आपण। परंतु आज विषय आपल्या माय मराठीमध्ये येऊ घातलेल्या एका नवीन चित्रपटाचा आहे। त्यानिमित्तानं बोलताना प्रथम मला हे क्लिअर करायचं आहे की मी आपल्या अभिव्यक्तीवरती कोणत्याही चित्रपटाचं वगैरे पेड प्रमोशन वगैरे या गोष्टी करत नाही, आजवर केलेलं नाही आणि पुढेही करणार नाही। मागील काही काळात आपणापैकी अनेक आपल्या अभिव्यक्ती चॅनलचे जे नियमित प्रेक्षक आहेत, पाहणारे, त्यांनी हे अनुभवलं असेल की आपण काही प्रोपगंडा चित्रपटांचा पर्दाफाश करणारे एपिसोड केले, तर काही सामाजिक आशयांच्या चांगल्या चित्रपटांचं कौतुक करणारे सुद्धा आपण काही एपिसोड केले आपल्या चॅनलवरती। परंतु ते सगळं आपण स्वयंस्फूर्तीने केलं। कुणाच्या सांगण्यावरून आपण एखाद्या चित्रपटावरती टीका केलेली नाही किंवा कुणाच्या सांगण्यावरून कुठल्या एखाद्या चित्रपटाचं आपण कौतुक देखील केलेलं नाही। असो, आता येत्या 7 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात सला ते सला नाते या नावाचा एक मराठी चित्रपट रिलीज होतोय। या चित्रपटाविषयी मला तुमच्याशी आज काही बोलावंसं वाटलं, कारण त्या चित्रपटाचं सर्वांगीण वेगळेपण। रिलीज होण्याआधीच हा चित्रपट पाहण्याची संधी मला लाभली आणि तो पाहून मी प्रचंड प्रभावित झालो, खरंच सांगतो। त्याचं प्रमुख कारण म्हणजे या चित्रपटाची कथा। काही वैशिष्ट्यपूर्ण लहानसहान व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती पोस्ट करणारा एक तरुण एका TV न्यूज चॅनलच्या काही कारणांनी संपर्कात येतो। त्याला TV पत्रकार बनण्याची संधी तिथे उपलब्ध होते, मात्र त्या उपलब्धतेचा वापर तो आपल्या कर्मभूमीत, आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावात कशासाठी करतो आणि त्याचं पुढे नेमकं काय होतं ते अतिशय प्रभावीपणे, इंटरेस्टिंग पद्धतीने आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं। ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्रीकांत बोजेवार यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिलेले आहेत। त्यामुळे पत्रकारितेच्या विषयाशी संबंधित अशा या चित्रपटाचे संवाद किती धारदार झालेले असतील त्याची तुम्ही कल्पना करू शकता। हा चित्रपट बहुतांश आपल्या महाराष्ट्राच्या चंद्रपूर, ताडोबा वगैरे त्या परिसरामध्ये चित्रित झाला आहे। त्यामुळे तिथला अद्भुत निसर्ग, तिथली वैदर्भीय परंतु चंद्रपूरचा खास लहेजा असलेली आपली मराठी भाषा हे या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे। पर्यावरणाचा मुद्दा आहेच यात आणि वाघांच्या संरक्षणाचा सुद्धा जो सध्या चर्चेत आहे। आणि अर्थातच उपेंद्र लिमये, छाया कदम यांचा दमदार अभिनय हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य आहे या चित्रपटाचं।
त्यांच्या जोडीला नवीन असून सुद्धा अतिशय ताकदीने अभिनय केलेले सायंकित कामत आणि रिचा अग्निहोत्री हे नायक नायिकेच्या भूमिकेमध्ये आहेत. मला स्वतःला अतिशय गोड आणि आश्वासक अशी ती जोडी वाटली. तुम्हाला सुद्धा चित्रपट पाहिल्यावरती तसंच वाटेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. अन्य सगळ्याच कलाकारांनी देखील जीव तोडून आपल्या भूमिका यामध्ये वठवलेल्या आहेत, साकारलेल्या आहेत. संतोष कोल्हे यांची निर्मिती आहे हा चित्रपट आणि दिग्दर्शनसुद्धा त्यांनीच केलेलं आहे. आणि इथे या निमित्तानं तुम्हाला मला हे आवर्जून सांगावंच लागेल की कमाल दिग्दर्शन केलेलं आहे त्यांनी. म्हणजे हा 2 तास 20 मिनिटाचा एकूण चित्रपट आहे, परंतु त्यापैकी अगदी 1 मिनिटसुद्धा तुम्ही स्क्रीनवरनं नजर बाजूला करू शकणार नाहीत. इतका वेगवान आणि जबरदस्त मांडणी असलेला हा चित्रपट झाला आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये फार कमी सिनेमे अशा प्रकारचे आणि चाकोरी बाह्य विषयांवरती बनतात, चाकोरी मोडणारे बनतात. त्यामुळे 7 फेब्रुवारी ही या सिनेमाची रिलीज डेट अवश्य लक्षात ठेवा आणि चित्रपटगृहांवरती पोचा. मला आज या चित्रपटाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा घडवायची. या चित्रपटाची नायिका समिधा ही स्टॅमरिंग करते, म्हणजे काहीशी तोतरी बोलते असं दाखवण्यात आलेलं आहे. साहजिकच त्याचा तिला न्यूनगंड देखील आहे, परंतु असं असूनही ती चित्रपटाच्या उत्तरार्धामध्ये जे काही करताना दाखवलेली आहे ते सगळंच जबरदस्त आहे. तर हे स्टॅमरिंग किंवा तोतरेपणा, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय, समाजाचा या सगळ्या व्याधीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अशी सर्वांगीण चर्चा या चित्रपटाच्या निमित्तानं मला करावीशी वाटली. आपल्या या चर्चेमध्ये चित्रपटाची सुंदर नायिका रिचा अग्निहोत्री आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत असणार आहे आणखीन एक अशी मुलगी की लहानपणीच जी या व्याधीची शिकार झाली होती, स्टॅमरिंगची, परंतु पुढच्या काळात तिने आपल्यामध्ये त्यामुळे निर्माण झालेला न्यूनगंड प्रयत्नपूर्वक बाजूला सारून जिद्दीने योग्य उपचार आणि मार्गदर्शन घेऊन त्यावरती मात केली. आपला तोतरेपणा तिने जवळपास संपूर्णपणे घालवण्यात यश मिळवलं. ती सारा खानसुद्धा आपल्यासोबत असणार आहे. तिनेच म्हणजे त्या सारा खाननेच या चित्रपटातील नायिका रिचाला या चित्रपटातील भूमिकेसाठी आवश्यक ते बहुमोल सहकार्य आणि मार्गदर्शन केले. आणि आपल्यासोबत असणार आहेत मानसिक आरोग्यावरती अतिशय सखोल आणि उपयुक्त मार्गदर्शन करणाऱ्या सुपरिचित मानसशास्त्रज्ञ सुचित्रा इनामदार. त्यामुळं नक्की ऐका हा अतिशय महत्त्वपूर्ण असा संवाद. फार आवडेल तुम्हाला. धन्यवाद. सुचित्रा मॅडम, काय या व्याधीकडे म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या कसं आकलन करायचं, कसं पाहता तुम्ही, काय सांगाल या व्याधीविषयी अधिक? स्टॅमरिंग किंवा तोतरेपणा, तर ह्याचं जे मूळ आहे ते मानसिक इश्यूज मध्ये नाहीये ऍक्च्युली. म्हणजे असे जे एक्झाम्पल्स आहेत की जिथे खूप मोठ्या ट्रॉमामुळे, ऍक्सिडेंटमुळे किंवा असे लिजन्स तयार झाल्यामुळे तोतरेपणा सुरू झालेला आहे अडल्टहुडमध्ये किंवा टीनेजमध्ये. तर अशी उदाहरणं आपल्याला खूपच कमी, अत्यंत तुरळक सापडतात. तोतरेपणामध्ये लहानपणी एस्पेशली जर मुलांना ही सिच्युएशन सुरू झाली असेल तर पालकांनी त्यांना खूप समजून घेणं, अतिशय प्रेम देणं आणि लाड करणं ह्याच्यात फरक आहे. बरोबर. प्रेम देणं म्हणजे त्यांना त्या स्पेसमध्ये कंटेन करता आलं पाहिजे आणि तू किती हळू बोललीस, अडखळत बोललीस किंवा बोललास तरी आम्ही ऐकायला तयार आहोत आणि आम्हाला तू काय बोलतेयस किंवा तू काय व्यक्त होऊ बघतेयस त्याच्यामध्ये आम्हाला अत्यंत इंटरेस्ट आहे. ही भूमिका आई वडिलांनी घेणं आणि जर त्यांच्या अँझायटीमुळे त्यांना ती घेता येत नसेल तर त्याच्यासाठी कुठल्या तरी मानसशास्त्रज्ञाकडे जाणं आणि मदत घेणं किंवा कुठली टीचर, कुठले घरातले प्रौढ व्यक्ती सुद्धा याच्यात मदत डेफिनेटली करू शकतात. पण आपण शास्त्रज्ञाकडे जाणं का म्हणतो, कारण ते तुम्हाला सायंटिफिकली त्या गोष्टीकडे वळवतात. त्यामुळे तर मुलांना ह्याचा खूप फायदा होतो आणि त्यांची बोलण्याची भीती बसते ना, कारण मी बोलते त्याच्यामध्ये माझे विचार खूप धावतायत आणि माझं जे बोलणं आहे, स्पीच आहे ते त्याच्या तुलनेत कमी पडते. ह्याचं एक फ्रस्ट्रेशन असतं. समोरचा आपल्याकडे कसं बघतोय, तो आपल्याला कसा प्रतिसाद देतोय ह्याचं एक दडपण येतं आणि त्यामुळे मुलं थोडीशी बुजून जातात. तर त्याच्यातनं त्यांना बाहेर काढण्यामध्ये मानसशास्त्रज्ञांचा खूप फायदा होतो.
परंतु योग्य उपचार, योग्य मार्गदर्शन मिळालं तर या व्याधीवरती अशा प्रकारचा प्रत्येक रुग्ण म्हणू किंवा व्यक्ती मात करू शकते असं आपण खात्रीने हो 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 डेफिनेटली मात करू शकते. दोन गोष्टी आहेत ह्याच्यात. शास्त्रज्ञांकडे लोक बरेचदा असं होतं की आधी जातात, पण खरं काम हे स्पीच थेरपिस्ट करतात. ओके. या व्याधीवर खरं काम हे स्पीच थेरपिस्टचं आहे. कारण श्वासाचं नियंत्रण होणं, आपल्याला बोलण्याचं कॉन्फिडन्स येणं, किती स्पेसिंग करून आपण बोलायला हवं वगैरे, म्हणजे मी अगदीच कमी उदाहरणं देते, पण स्पीच थेरपिस्ट खूप गोष्टी करतात जेणेकरून तोत्रेपणावर आपण मात करू शकतो. आणि त्याच्या अनुषंगाने मानसशास्त्रज्ञ काय करतात आणि करू शकतात की तुम्हाला कॉन्फिडन्स देणं. तुम्ही जेव्हा त्या प्रक्रियेत आहात, आपण कुठल्याही चेंजच्या प्रक्रियेत असतो तेव्हा आता मला अगदी इमिडिएटली याचं एक रिझल्ट मला मिळायला हवेत, तर अशी अपेक्षा जेव्हा होते तेव्हा अँझायटी जास्त वाढते. तर त्याच्या रिअलिस्टिक अपेक्षा आपण ठेवणं, जे आपल्याला जेणेकरून आपली अँझायटी कमी होईल, आपलं स्वतःचं ऍक्सेप्टन्स वाढेल, ह्याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञ जास्त मदत करतात. आणि त्या दोन्हीचा मेळ म्हणून याचा फायदा होतो. पण मुख्य काम हे स्पीच थेरेपिस्टचं आहे. या दोघींशी बोलल्यावर पुन्हा आपण या विषयावर बोलू. सारा, आपको कब पता चला कि ये प्रॉब्लम आपको सता रही है, तकलीफ दे रही है? कितने साल की थी आप तब आपको लगा? जब मैं शायद 7 साल के बाद से शायद मुझे ऐसा रियलाइज होने लगा कि अब ज्यादा हो रहा है, मुझे प्रॉब्लम हो रही है ऐसा. तो क्या किया फिर आगे? क्या फिर उसके बाद मॉम डैड लेके खड़े, मुझे स्पीच जो थेरेपिस्ट है उनके पास लेके गए, ईएनटी के डॉक्टर्स के पास लेके गए, बहुत कुछ किया हम लोग ने उस चीज के लिए. फिर धीरे धीरे वो चीज ओवरकम होने भी लगी थी. फिर बीच में ऐसा होगा कि हम लोग ने बहुत ब्रेक ले लिया. मैंने वापस वो प्रैक्टिस नहीं करी, ऐसा तो वापस होने लगा ज्यादा. तो अभी जो मैडम ने कहा वो स्पीच थेरेपी है और ये सब आपने किया है. वही तो उससे ही हुआ, मोस्टली उससे हुआ. फिर जब मॉम डैड भी बोलते हम तेरे साथ है ऐसा, तो वो सब चीज भी आगे बहुत हेल्प करती है. रिचा अग्निहोत्री चित्रपटाची नायिका आहे आणि समिधा तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे चित्रपटामध्ये. अशा प्रकारचा रोल जेव्हा तुला ऑफर झाला, काय मनामध्ये तुझ्या भावना आल्या? किती आव्हान वाटलं तुला याचं? खरं खूप दडपण होतं. कारण विषय असा होता की समिधा ही स्टॅमर करते आणि हे आपण इतर फिल्म्समध्ये बघतो, एंटरटेनमेंट फिल्म्समध्ये बघतो, त्याचा जॉनरा इज ऑल कॉमेडी. युजली स्टॅमर हे बऱ्यापैकी लोकांनी कॉमेडी करण्यासाठी म्हणून यूज केलंय. पण मला संतोष सरांनी सांगितलं की रिचा, आपण ही फिल्म खूप रिअलिस्टिक करतोय आणि खूप रिअलिस्टिक अप्रोच आणणार आहोत. तर ह्यात तुझं स्टॅमरिंग पण खूप रिअलिस्टिक असलं पाहिजे. म्हणजे अगदी जे स्टॅमर करतात त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे, त्यांना कनेक्ट झालं पाहिजे, त्यांची काय दुविधा मनस्थिती आहे किंवा त्यांना काय त्रास होतो, हा त्यांना हे जे आहे हे कनेक्ट झालं पाहिजे. तर हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला अजून तडपण आलं की हे माझ्याकडून होईल की नाही होईल. तर तेव्हा मला ही माझ्याशी लहानशी मैत्रीण भेटली आणि हिने मला बऱ्यापैकी त्यातनं बाहेर काढलं. म्हणजे जसं तिची काही एक स्टेट असते, माइंड स्टेट असते की मला भीती वाटते तेव्हा मी स्ट्रेस घेते, तेव्हा माझं स्टॅमरिंग होतं. खऱ्या अर्थात रिचाचं तेव्हा स्टॅमरिंग सुरू झालं होतं की बरं मलाही आता स्टॅमरिंग करायचं. पण तेव्हा हिने मला बऱ्यापैकी गाईड केलं की काय असतं एक्झॅक्टली, कशामुळे होतं, ही काय फेस करतेय स्टॅमर करताना, किंवा कुठे तिला बोलताना कुठल्या शब्दांवर, कुठल्या अक्षरांवरती अडखळतीये, कुठे तिची टंग वळतीये आणि कुठे तिला म्हणजे कसा माहोल झाल्यावरती त्या स्पेसिफिक शब्दांवर अडखळतीये. तर हे जेव्हा मला कळायला लागलं, मला आय कुड कनेक्ट हर की ओके, म्हणजे हे ऍक्च्युली हे आपल्यासारख्या आपल्यालाही होतं. म्हणजे आपण पण कुठे स्ट्रेसफुल माहोलमध्ये असलो की ऑटोमॅटिकली आपली पण कधी कधी ती वळते. सो मला ते कनेक्ट झालं आणि त्यामुळे मी अजून बेटर वे मध्ये करू शकले. आणि त्यानंतर मी सुचित्रा मॅडमना भेटले. त्यांनी मला यातलं बऱ्यापैकी रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगितलं की स्टॅमरिंग हे जेनेटिक आहे का, हे कधीही होऊ शकतं का, कुठल्या एज मध्ये होऊ शकतं, हे आधी समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. वेन यू वॉन्ट टू डिलिव्हर समथिंग. एक सला ते फिल्मची जेव्हा तू नायिका बनते आणि तू स्टॅमरिंगचा हा रोल करणार आहे, तेव्हा हे कळणं हे खूप गरजेचं होतं माझ्यासाठी. सो मला वाटतं की ती जे काय माझे कन्फ्युजनची एक जी स्टेट होती ती त्यांनी दूर केली. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला अजून एक म्हणजे सला ते फिल्मच्या थ्रू मला एक जे काय लोकांपर्यंत कनेक्ट व्हायला मिळालं इज स्टॅमर करताना हे लोक ऑटोमॅटिकली का कोशात जातात
ते का जातात? कारण जसे सुचित्रा मॅडमनी सांगितलं की लोकांना पेशन्सच नाही ऐकायचा. म्हणजे पटकन बोल. ऑलरेडी हे आत्ताचं तर स्मार्ट वर्ल्ड इट्स ऑल अबाउट इमिजिएट, लाईक 5G आहे आणि इंटरनेट इतका फास्ट आहे, तर सगळ्यांना असं असतं की पटकन बोल पटकन बोल, तर ऑटोमॅटिकली समोरच्यावर ते दडपण येतच. सो हेच आमच्या फिल्म थ्रू आम्ही दाखवलं की कुठल्या वे मध्ये तुम्ही डील करू शकतात. म्हणजे जी व्यक्ती स्टॅमर करते तिला तुम्ही कसं ट्रीट केलं पाहिजे एक्झॅक्टली. आणि काही अंधश्रद्धा लोकांनी पाळलेली आहेत की पोपटाचा उष्टाजाम खाऊ घातल्यावर स्टॅमर करणं जातं, किंवा अजून काय बऱ्याच लोक, म्हणजे मला एक पॉइंट ऑफ टाइमला असं पण कळलं की काही काही ना कुठल्या कुठल्या भागात जीभ कापतात, जीभची पार्ट्स कापतात, त्यांना असं वाटतं की ते केल्यावर ते काही जे काही तिकडे प्रॉब्लेम आहेत ना तो क्युअर होऊन जाईल. पण हे सगळे अंधश्रद्धा आहेत. तुम्हाला त्याचा ऍक्च्युअल सायन्स कळला पाहिजे की हे कशामुळे होतंय, जे सुचित्रा मॅडम करतात बऱ्यापैकी, आणि मलाही त्या बाबतीत ते बऱ्यापैकी कळलं त्यांच्याशी भेटल्यावर. सो सला ते फिल्म थ्रू आम्ही हे जास्त दाखवायचा प्रयत्न केलाय की मुळात स्टॅमर हा प्रकार काय असतो आणि काय अडचणी येतात त्यांना. बरं, आणि मला हेही वाटत होतं की आय वॉज रिप्रेझेंटिंग ऑल दोज इंडिव्हिज्युअल्स हू स्टॅमर, आणि मला त्यांना कनेक्ट व्हायचं होतं विदाउट हर्टिंग देअर सेंटिमेंट्स अँड लेटिंग देम नो की ही आपल्यासारखी आणि ही आम्हाला जे वाटतंय हे पोहोचवते लोकांपर्यंत. तर हे माझ्यासाठी करणं एक मोठा चॅलेंजच होता आतल्यात, पण मला खूप एक्साइटमेंट होती कारण मला एक काहीतरी चांगल्या विषयाचा भाग बनायला मिळतो. सो या, दिस वॉज ऑल माय. बरोबर, आणि तू खूपच सुंदर केलेलं आहे. म्हणजे जी व्याधी आपल्याला नाहीये ती असल्याचं अतिशय समर्थपणे तू दाखवलेलं आहे. आणखीन मला एक कुतूहल आहे की कथानक आता आपल्याला इथे पूर्ण ओपन करायचं नाही, त्याचं सस्पेन्स सगळं कायम ठेवायचं आहे. परंतु अशा प्रकारचं म्हणजे तुझ्या व्यक्तिरेखेला अशा प्रकारचा हा तोतरेपणा किंवा स्टॅमरिंग ही व्याधी आहे तुला, असं दाखवण्यामागे काय हेतू असावा दिग्दर्शकाचा, लेखकाचा, काय वाटतं तुला? सो सिनेमात असं आहे की ही एक लव्ह स्टोरी आहे ज्यात एक मुलगा जो अत्यंत बडबड करतोय, जर्नलिस्ट आहे, आणि एक मुलगी जिला व्यक्त व्हायला त्रास होतो, जी स्टॅमर करते. आणि जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा त्यांची कशी क्रॉस जर्नी सुरू होते, आणि त्यातनं तुम्हाला फिल्मचा सार कळतो की कसा अत्यंत बोलणाऱ्याचं काय होतं आणि जी न बोलू, म्हणजे बोलू नाही शकत, जिला व्यक्त व्हायला त्रास होतो, ती कशी स्वतःला व्यक्त करते या फिल्म मध्ये, हे तुम्हाला या सला ते फिल्म मध्ये कळतं. सारा, आपने फैमिली सपोर्ट के बारे में कुछ कहा, कितना इम्पोर्टेंट है, और आप ऐसे बच्चे जिस फैमिली में हैं उनके पेरेंट्स को आप क्या कहना चाहेंगी? ये कि अपने बच्चों पे जरा ध्यान देना स्टार्ट कीजिए, अगर नहीं दे रहे हो तो, या फिर उनको प्रॉब्लम है तो उनसे बोलो, उनको सपोर्ट दो, ऐसा सब, लाइक उनकी हर चीज में उनका ध्यान रखो. आप आगे बढ़ के उनको कुछ हो रहा है तो आप जाओ उसके पास कि क्या हो रहा है, उनका टोटल ध्यान रखो. मॅडम, काय या विषयामध्ये आणखीन आपल्याला सांगता येऊ शकेल? या न्यूनगंड एक प्रकारचा निर्माण होतो, आता तिने सांगितलं, आणि त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व ती करत होती असं पण तिला वाटलं. कसं याच्यावरती मात करण्याच्या दृष्टीनं आणखीन आपण काय करायला हवंय? लहान मुलं जेव्हा या व्याधीने जरा ग्रस्त असतात त्यावेळेला त्यांना समजून घेणं आणि त्यांची मदत करणं, त्यांना हवा तेवढा वेळ त्यांना देणं, माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि तुला काय हवं ते बोल, अशा प्रकारे आपली एक भूमिका असणं, हे सगळ्या त्यांच्या आजूबाजूच्या अडल्ट्ससाठी, म्हणजे पालक आणि त्यांचे टीचर्स, ह्या सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट आहे. कारण लहान मुलांना समजून नाही घेऊ शकत, बरोबर, पण मोठे लोक जेव्हा समजून घेतात तेव्हा त्या मुलांना खूप प्रोत्साहन मिळतं, त्यांना ऍक्सेप्टन्स वाटतो आणि त्यांच्यामध्ये तो न्यूनगंड तयार होत नाही. कंपॅरिझन तर आता माणूस म्हटल्यावर कितीही लहान असला तरीही त्याला कळतच आहे की मी बोलतोय ती पद्धत किंवा मी जशा प्रकारे बोलतोय ते दुसऱ्या मुलांसारखं नाहीये, एवढं तरी त्याला कळतच आहे. पण जसं कसं असेल त्याला सुद्धा ऍक्सेप्टन्स आहे आणि त्यामुळे मी व्यक्त होणं बंद करण्याची मला गरज नाही. विश्वासाचं खच्चीकरण होऊ नये. करेक्ट. आपण ह्याच्यासाठी ते काम करतोय मुळात. पण आता
असेही खूप लोक आपल्याला माहिती आहेत, म्हणजे आमच्या प्रॅक्टिसमध्ये तर असे खूप लोक आमच्याकडे येतातच की लहानपणी हा विषय समजून घेतलेला नाहीये, ती गोष्ट तशीच राहिली आहे. जसं म्हणजे आता रिचाने खूपच इंटरेस्टिंग काही गोष्टी सांगितल्या. आता हे जीप कापणं वगैरे खरं मलाही माहिती नव्हतं. दिस कम्स आउट ऑफ अवर ओन रिसर्च. पण आता फॉर एक्झाम्पल आता अशा प्रकारचे ज्या अंधश्रद्धा आहे, अशा खूप गोष्टी करून करून मग त्याच्यामध्ये एक खच्चीकरण फील करून आणि मग पुढे एक अडल्टहुडमध्ये सुद्धा, प्रौढावस्थेत सुद्धा लोक तोत्रेपणाने ग्रस्त असतात. तर त्या वेळेला काय होतं, तोपर्यंत त्यांची स्वतःचीच मनस्थिती अशी झालेली असते की मी बोलल्याने दुसऱ्या माणसाला त्रास होणार आहे, किंवा मी बोललो की दुसरा माणूस इम्पेशंट होणार आहे. मग समोरचा माणूस इम्पेशंट होत नसेल तरीही त्यांना त्याचं दडपण येतच राहतं. बरोबर. तर ही गोष्ट आम्ही मानसशास्त्रज्ञ म्हणून या गोष्टीवर आम्ही काम करतो अडल्ट्स बरोबर. पण आता पालक कधी कधी चूक अशी पण करतात, जे असेही पालक आमच्याकडे येतात जे काय आपण म्हणू ओव्हर नॉलेजेबल कोट अँड कोट, म्हणजे एवढा प्रॉब्लेम झाला. तर त्यांना वाटतं की मुलाला पाठवा, लहान पोरांबद्दल म्हणते मी, लहान मुलाला पाठवा आणि आता या मानसशास्त्रज्ञ त्यांच्यावर काम करतील की त्यांनी स्वतःचं कॉन्फिडन्स कसं वाढवा. तर ही चुकीची गोष्ट आहे, हे असं करू नये. जर लहान मुलाला कॉन्फिडन्स नसेल किंवा लहान मुलाला अशी परिस्थिती निर्माण होत असेल की तो मुलगा किंवा ती मुलगी व्यक्त होत नाहीये या कारणामुळे, तर आपण पालक म्हणून, टीचर्स म्हणून काय त्याला सपोर्ट करायला हवा, ह्याचं प्रशिक्षण त्या अडल्ट्सनी घेणं गरजेचं आहे. ह्याची जबाबदारी लहान मुलावर टाकू नये. बरोबर. हा या चित्रपटाचा एक भाग झाला. नायिकेला ही व्याधी असणं आणि तिने त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करणं किंवा तिची ती व्यक्तिरेखा जी पुढे सशक्त बनत जाते ते. परंतु या चित्रपटाचे अनेक वैशिष्ट्य आहे, जसे मी सुरुवातीला सांगितले तशी भाषा आहे. या चित्रपटात गाणं नाही, हा एक वेगळा प्रयोग आहे. मराठी चित्रपटामध्ये गाणं नाही, परंतु त्याचं पार्श्वसंगीत जे आहे ते अतिशय दमदार आहे. 2 तास 20 मिनिटाचा चित्रपट आहे, परंतु त्याच्यातला एकही मिनिट आपलं लक्ष स्क्रीनवरनं बाजूला हटत नाही. आणि बऱ्याच वर्षांनी मराठीमध्ये अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण चित्रपट येतोय, वेगळं काहीतरी लोकांना बघायला मिळेल याची खात्री आहे. अशा या महत्वाच्या प्रकल्पाचा तू एक महत्वाचा भाग आहेस, कसं वाटतं तुला? ह्याचं वर्कशॉप्स आणि हे करताना म्हणजे आम्ही एवढे रमलो होतो. ऑल दीज एक्सपिरियन्सेस वर व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी, कारण माझ्यासाठी खूप नवीन होतं, पहिलाच चित्रपट होता आणि ते पण एवढं चॅलेंजिंग टास्क होतं. त्यात सरांनी एवढी मदत केली आमची की म्हणजे आम्हाला बराच वेळ दिला की त्यात आधी तुम्ही शिरा, त्याला तुम्ही समजून घ्या. आणि मग तर मला ना अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या अख्ख्या वर्कशॉपच्या पूर्ण प्रोसेसमध्ये देअर वॉज अ पॉइंट ऑफ टाइम वेन आफ्टर द होल थिंग आय स्टार्टेड स्टॅमरिंग माय सेल्फ. सो दिस हॅपन्ड, म्हणजे मी स्वतः स्टॅमर करायला लागले, जे मला कळू लागलं होतं की मी करतेय. आणि मी जेव्हा मला कोणी असं टोकायचं की अरे तू का स्टॅमर करायला लागलीये, आणि त्याच्यानंतर मी अजून स्टॅमर करायला लागले, तर रादर मी हे मला विचारावं वाटतं की म्हणजे हे असं होतं का, की म्हणजे मी आयुष्यात कधी स्टॅमर केलं नाहीये आणि फिल्मच्या दरम्यान मी या स्टॅमरिंग या विषयात खोल घुसले आणि ते करून पाहायला लागले या फिल्मच्या मार्फत. आणि अचानक देअर इज अ पॉइंट ऑफ टाइम वेन मी स्वतः स्टॅमर करायला लागले. असं होऊ शकतं किंवा म्हणजे कसं? ऍक्टर्स मध्ये इमिटेशनचा भाग खूप मोठा असतो, म्हणजे तेच तुमचं ऍक्च्युअल म्हणजे इमिटेशन हा जो विषय आहे, हेच तुमचं मेन, दॅट इज युअर मेन फॉर्टे, राईट? कारण म्हणूनच तुम्ही ऍक्च्युअल जगामध्ये काय चाललंय आणि ऍक्च्युअल जगामधले लोक कसे वावरतात, काय बोलतात, कसं करतात, त्याचं तुम्ही इमिटेशन करूनच ती गोष्ट परफॉर्म करता. सो ह्याचा परिणाम ऍट अन इमिटेशन लेवल तुमच्या सायकीवर होऊ शकतो, पण तो अगदीच टेम्पररी असतो, ज्याचा अनुभव तुलाही आला असेल. आणि काही प्रमाणात आपण त्या विषयाच्या बाहेर पडलो की आपल्या डोक्यात तो विषय बंद झाला की मग ते तसं होणं बंद होतं. असं नॉर्मल लोकांच्या बाबतीतही ही गोष्ट होतेच की आपण एखाद्या व्यक्तीबरोबर फार वेळ घालवला की साधारण त्या दोघांचं बोलणं एकसारखं व्हायला लागतं. हे आपण बघतो ना, मित्रांमध्ये सुद्धा अशी गोष्ट होते. आपण ज्या प्रकारची भाषा वापरतो किंवा ज्या प्रकारचे जेस्चर्स करतो, या सगळ्या गोष्टी सुद्धा सिमिलर व्हायला लागतात किंवा एखाद्याचा खूप आपल्यावर प्रभाव पडणं. तर ह्याचाच तो खूप ऍक्सेंच्युएटेड पार्ट आहे, कारण हे नॉर्मल लोकांच्या आयुष्यात होतच असतं. पण
ऍक्टर्सला ही गोष्ट डेलिबरेटली करायला लागते. हा तुमच्या आर्टचा एक भाग आहे आणि थोडंसं इट्स प्रोफेशनल हजार्ड एज वेल. सो तुम्हाला त्याच्यातनं म्हणजे असं आपण म्हणतो ना झटकून टाकणं, यू जस्ट हॅव टू शग इट ऑफ युअर शोल्डर्स काइंड ऑफ आफ्टर अ पॉइंट, राईट? सो आय एम शुअर यू मस्ट हॅव गॉट दॅट. तिच्या मगाशी बोलताना तू उल्लेख केला की कशा प्रकारचं तिच्याकडनं तू शिकण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं तुझ्यामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला. अजून सविस्तर त्याविषयी थोडीशी माहिती प्रेक्षकांना सुद्धा ते इंटरेस्टिंग वाटेल ऐकायला. खरं ऍक्च्युली असं म्हणायला काही हरकत नाही की ही माझी छोटी गुरु आहे. म्हणजे ही माझी टीचर झाली होती तेव्हा. बराच एक 1.5 महिना आम्ही एकत्र भेटायचो आणि प्रॅक्टिस करायचो. बरं मला हे सांगायचंय हा की तेव्हापासून आतापर्यंत हिचा स्टॅमरचा प्रवास हा खूप म्हणजे मी तर म्हणेन काहीच नाहीये. तेव्हा वेगळं होतं आणि आता तिने खूप ओव्हरकम केलंय. तर त्यावरती मला बरंच काही सांगायची आणि आमची प्रॅक्टिस म्हणजे कशी असायची की मी माझी स्क्रिप्ट घेऊन बसायचे आणि आय यूज टू आस्क हर की तू वाच हे, मग तू त्यातनं तुला काय अडचणी येतात तर ते मी ऑब्झर्व करायचे आणि आय यूज टू ट्राय टू वर्क इट आउट. पण हो मला ते सगळं करताना मला खूप असं ऑकवर्डनेस असायचं. मला सारखं असं वाटायचं की शील बी फाईन ना, तिला काही वाटणार नाही ना, थोडंसं असं कुठे तिला फील नाही होणार ना काही. मला एवढं जरा सारखं मनात वाटत असायचं. पण तिने खूप छान कोऑपरेट केलं. असं सांगायची स्पेसिफिक वर्ड बघ मला हे बोलताना किती त्रास होतो पाहिलंच नाही तू बघ मी च म्हणते की मी च म्हणूच नाही शकत होतेच आणि मी सहज बोलायची. मग मला ते खूप असं थांबून ऑब्झर्व करायला लागायचं की ओके कसं आहे काय. पण आमचं ओव्हरऑल केमिस्ट्री खूप छान होती, मजा यायची. आठवणीत त्रास हो नाही आणि मेन कसं होतं ना मला असं वाटतं की सोसायटीने हे अंडरस्टँड करून घेणं खूप गरजेचं आहे की व्हॉट दे मस्ट बी गोइंग थ्रू. जेव्हा हे आपण पटकन कोणी काहीतरी बोलून गेलं, चुकून फंबल झालं किंवा काही हे झालं तर त्यात मी असं पाहिलंय कारण की बरेच लोक हसतात पटकन, त्याची काहीतरी मस्करी करतात. किंवा मी जसं आता तुम्हाला सुरुवातच केली होती की फिल्ममध्ये बऱ्याचदा स्टॅमरिंग हा विषयच कॉमेडी म्हणून युज केला गेलाय. तर मला असं वाटतं की ते न करता तुम्ही सिम्पथाईज पण नका करू, एम्पथाईज करा त्यांना की काय कशामुळे. तर मला असं वाटतं की हाच सला ते सला नातेचा हाच एक हेतू होता की लोकांपर्यंत हे त्यांच्यापर्यंत पोहोचवावं की त्यांची दुविधा काय असते, त्यांना वैयक्तिक काय त्रास होतो की व्हॉट दे मस्ट बी गोइंग थ्रू, तुम्ही काय समजून घेतलं पाहिजे. म्हणजे पार ते मलाही हे खरं एनॅक्ट करताना मलाही खूप जड जात होतं आणि म्हणजे आता मी खरंच हिला समजू शकते कारण मी पण एका पॉइंट ऑफ टाइमला त्याच मनस्थितीत होते जेव्हा मला हिने हे सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या की ताई माझं असं व्हायचं, मी या शब्दाला अडकले की कोणी काहीतरी बोलून जायचं पटकन हसायचं तर ते मलाच घ्यायला मला इतकं ते हेवी जात होतं, मला इतका त्रास व्हायला लागला होता. आणि कसं होतं ना आपण मग ऑटोमॅटिक म्हणजे हिनी ह्या कॅरेक्टरनी म्हणून मग त्यातनं ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला की कसा त्यांचे हातवारे वेगळे व्हायला लागतात, त्यांना ते एकूण दडपण कसं येतं की ऑटोमॅटिकली एन्झायटी यायला लागते बॉडीमध्ये, बोलताना कष्ट जातात. म्हणजे इथे विचार चालले ते पळतात पण ते इथपर्यंत येत नाहीयेत, मग ते थरथर कापणं किंवा कुठेतरी नजर फिरणं, हेच सगळं ह्या थ्रू व्यक्त केलं की एका आमच्या सीन मध्ये आम्ही हेही दाखवलंय कशी ती अडखळत आणि कोणतरी पटकन तिचं मस्करी करून जातं. पण काय होतं ना त्यावेळी आपल्याला एवढंच दिसतं की अरे त्यांनी मस्करी केली किंवा तो हसला व्यक्ती, बरं ठीक आहे संपवा हा विषय. पण हा तिच्यासाठी किती मोठा ट्रॉमा असेल आयुष्यातला आणि हा तिला किती ट्रिगर करेल पुढच्या आयुष्यात पण, की ती ओपन अपच होऊ नाही शकणार समाजापाशी. म्हणजे तिला इतकं व्यक्त करायचं, इतकं बोलायचं पण ती तेच करू नाही शकत आहे. सो मला असं वाटतं की हेच आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आणि आय थिंक म्हणजे समाजाने सेन्सिटाईज होणं हे खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळात मला असं वाटतं. कारण आपण खूप पुढे गेलो आहोत आणि एवढं नाही करू शकलो तर मला वाटतं व्हाट इज द यूज. नक्कीच. जो ट्रीटमेंट आपने ली उसके बारे में थोड़ा खुल के बताइए ना, मतलब किस तरह से क्या क्या किया आपने? मैंने तो बहुत कुछ किया. जैसे पहले मुझे स्पीच जो थेरेपिस्ट थी उनका याद है मुझे, स्पीच थेरेपिस्ट वो मुझे बोलते थे कि विंडो रीडिंग करो, लाइक एक पेपर लो, उसका चिट बनाओ और बीच में से रेक्टेंगल शेप निकाल दो और ऐसा उसको अपनी बुक पे रखो एंड धीरे धीरे एक एक वर्ड पे लेके जाओ उसको. फिर आप धीरे धीरे आपको बोलना है और भी आपको जल्दी जल्दी नहीं हटाना है, स्लोली स्लोली हटाना है ऐसा. फिर बोलते थे कि टैपिंग से पढ़ो,
लाइक हर एक वर्ड पे टैप करो, लाइक या द है ऐसा, या फिर आप बोल भी रहे हो तो आप अपनी उंगली बाजू में रखो, उसको बोलते वक्त आप उस पे ऐसे बोलो कि हाँ हेलो कैसे हो, तो साथ साथ में टैप होना चाहिए ऐसा। तो वो एक चीज थी। फिर लास्ट टू लास्ट मैं गई थी, स्पीच जो थेरेपिस्ट थे उनके पास गई थी मैं, तो वो लाइक एक्सरसाइज, माउथ एक्सरसाइज, ब्रीदिंग एक्सरसाइज दिया था उन्होंने, लाइक आ ऊ ई से स्ट्रेच ऐसा ऐसा करके जितना लंबा हो सके उसको खींचो ऐसा। देन मोशन में भी उन्होंने बोला था, लाइक यहाँ से लेके यहाँ तक आ ई ऊ, देन यहाँ पर होगा 3-4 बार, देन पूरा राउंड में एकदम मोशन, तो फिर ऊपर से ऐसा आ ई ऊ ऐसा करना रहता था। कुछ देर पहले मैंने सुना आप ऋचा से बात कर रही थी, तो अभी तो आप टीम लीडर बन के प्रेजेंटेशन दे रही, हाँ कैसा लग रहा है कि अच्छा लगता है। अभी दोस्त लोग बोलते हैं मैं लीडर हो गए, अभी बस मुझे लीडर नहीं बनना है, बहुत हो गया ऐसा। देन वापस लेकिन फिर भी मुझे लाइक लीडर बनना है, तुझे, तू हम लोग का देख ले ऐसा ऐसा है करके, हम स्लाइड वगैरह भी हम बना लेंगे ऐसा। तो वो उसके हिसाब से, तो जब लीडर हो तो पहला आपकी चीज होती है कि आप जाओ, फिर आपके जो ग्रुप मेंबर्स है उनको इंट्रोड्यूस ऐसा बोलो विथ रोल नंबर एंड नेम अभी फिलहाल ऐसा, तो फिर जो टॉपिक दिया है उसको इंट्रोड्यूस करो। तो जब से मैंने बीबीए लिया है 20 प्रेजेंटेशन दिए है, हर एक सब्जेक्ट के 2-2 दिया है। उसके बाद सब लोग जानने लगे कि हाँ मैं हूँ करके सारा। फिर वैसे ही जो रेपुटेशन है मेरी गेन होते गए, डिस्पाइट मैं को स्टैम्पलिंग का था प्रॉब्लम, उसके बावजूद होते गए सब ऐसा। तात्पर्य तिला हे सांगायला लावण्याचं हेच होतं की एक प्रकारचा न्यूनगंड आणि ते व्याधी त्याच्यावरती मात करून असते, तिच्या टीमची लीडर आहे, ती प्रेझेंटेशन देते आणि राष्ट्रीय स्तरावरती आता ती परवा नैनितालला चाललेली आहे त्याच एका प्रेझेंटेशनसाठी। म्हणजे किती मोठी झेप तुम्ही घेतलेली आहे हे अशा प्रकारच्या व्याधीतून जाणाऱ्या सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि आपला आत्मविश्वास वाढता ठेवावा। या एपिसोडचा मी समारोप करण्याच्या ऐवजी चित्रपटाची नायिका म्हणून तूच लोकांना काय आवाहन करशील? मला असं वाटतं की सगळ्यांनी हा फिल्म आतुरतेने जाऊन बघावा, कारण खूप सुंदर मेसेज आहे या फिल्ममध्ये आणि काही असे विषय हाताळले गेले जे युजली लोक नाही त्याचा विचारही नाही करत आणि रादर त्याला एवढं इम्पॉर्टन्स देत नाही। तर मला असं वाटतं की सगळ्यांनी हा ऍक्च्युअली फिल्म जाऊन बघावा, स लाते स ला नाते, जो 7 फेब्रुवारीला येतोय। तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही नक्कीच बघावा असं मला वाटतं। धन्यवाद। थँक्यू. थँक्यू.